नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज इयत्ता 10वी गणित भाग 2 मध्ये आपण भौमितिक रचनेत सराव संच 4.2 मधील उदाहरण क्रमांक 3 अभ्यासणार आहोत. पहा, 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढून वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळा केंद्राचा विचार न करता स्पर्शिका काढायची आहे. या ठिकाणी केंद्रबिंदूचा वापर आपण करणार नाही. रचनेच्या पायऱ्या पहा. प्रथम ओ केंद्र असलेले 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढायचे आहे. त्यानंतर वर्तुळावर कोणताही सी बिंदू घ्यायचा आहे. जीवा काढायची आहे. विशाल वर्तुळखंडात बी हा नवीन बिंदू स्थापन करायचा आहे आणि त्याला जोडणाऱ्या जीवा म्हणजेच रेख AC, रेख AB आणि रेख BC काढायची आहे. कोणा एवढ्या कोन काढण्याची क्रिया करून कोन ACP आणि कोन ABC हे एकरूप दाखवायचे आहेत, कारण AC या एकाच कंसात अंतर्लिखित केलेले कोन असल्यामुळे ते एकरूप असणार आहेत. त्यावरून आपल्याला पुढे P बिंदू मिळेल आणि QP हा बिंदू जोडून आपण स्पर्शिका काढणार आहोत. तर प्रथम Q हा बिंदू आपण मिळवायचा आहे. पायरीप्रमाणे प्रथम 3.6 एवढे अंतर पट्टीच्या साहाय्याने कंपासमध्ये आपण घेणार आहोत आणि वर्तुळ काढणार आहोत. मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे भौमितिक रचना हे प्रकरण अतिशय सोपे असून या प्रकरणावर आधारित तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवू शकता, कारण रचना अतिशय सोप्या आहेत आणि यापैकी कोणत्याही रचना ह्या परीक्षेला विचारल्या जातातच. प्रथम O हा बिंदू आपण स्थापन केला. कंपासमध्ये आपण 3.6 सेमी एवढे अंतर घेतलेले आहे. अशा प्रकारे वर्तुळ काढून झालेले आहे. O केंद्र असलेले 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ आपण काढले. वर्तुळात त्रिज्या दाखवून घेऊ 3.6 सेमी. पुढील पायरीप्रमाणे वर्तुळावर कोणत्याही ठिकाणी म्हणजेच परिघावर कोणताही एक बिंदू निवडून त्याला आपण नाव देणार आहोत C बिंदू. अशा प्रकारे C बिंदू स्थापन झालेला आहे आणि जीवा काढण्यासाठी आणखी एका बिंदूची गरज असल्यामुळे A बिंदू देखील आपण स्थापलेला आहे. अशा प्रकारे पहिली जीवा AC आपण काढली. AC काढल्यामुळे दोन वर्तुळखंड तुम्हाला समोर दिसत आहेत, विशाल वर्तुळखंड आणि लघु वर्तुळखंड. तर लघु वर्तुळखंडात आपल्याला कंस AC प्राप्त होईल. हा कंस महत्त्वाचा आहे, कारण या कंसातच एकरूप कोन आपण कोणा एवढे कोन काढण्यासाठी वापरणार आहोत. विशाल वर्तुळखंडात आणखी एक बिंदू म्हणजेच B हा बिंदू आपण स्थापन करू. या रचनेत लक्षात ठेवायचे आहे की केंद्रबिंदूचा वापर करायचा नाही, त्यामुळे वर्तुळाच्या परिघावरील कोणतेही 3 बिंदू जोडून आपण जीवा काढणार आहोत. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला एक त्रिकोण तयार झालेला दिसेल आणि या त्रिकोणातील 2 कोन आपल्याला निवडायचे आहेत. पहिला कोन हा त्रिकोणातीलच असेल, म्हणजेच कोन ABC हा कंस ACने व्यापलेला आहे. त्यामुळे या कोना एवढाच AC या कंसात व्यापलेला दुसरा एक कोन आपल्याला काढायचा आहे आणि कोना एवढा कोन काढणे ही रचना आपण करणार आहोत. वर्तुळ केंद्राचा वापर न करता रचनेत हे लक्षात ठेवायचे आहे की कुठेही O हा केंद्र आता आपण वापरणार नाही. कोन B एवढे अंतर आपण घेतले. C मध्ये आपल्याला नवीन बिंदू प्राप्त करायचे, त्यामुळे C बिंदूवर लोखंडी टोक ठेवून आपण एक कंस काढला. कोनाच्या दोन्ही भुजांवर असलेले जे बिंदू आहेत तेवढे अंतर आपण कंपासमध्ये घेतले.
आणि त्याचा छेदनबिंदू कोणत्याही एका भुजेवर प्राप्त करायचा आहे. पहा, छेदनबिंदू प्राप्त झालेला आहे कोन ABCच्या भुजा AB आणि भुजा BCवर. याचा अर्थ या दोन बिंदूं एवढेच अंतर असणारा कोन C बिंदूतून आपल्याला काढायचा आहे. त्यामुळे पहा, C बिंदूच्या भुजा ACवरील छेदनबिंदूवर लोखंडी टोक आपण ठेवणार आहोत आणि छेदनबिंदू मिळवणार आहोत. पहा, आधी काढलेल्या कंसाला छेदणारा नवीन बिंदू Q आपण प्राप्त केलेला आहे. त्याला आपण PQ असे पुढे नाव देणार आहोत. हा जो छेदनबिंदू आहे त्याला आपण नाव द्यायचे आहे P. हे नाव आपण दिलेले आहे. आता P आणि C मधून जाणारी रेषा म्हणजेच आपल्याला अपेक्षित स्पर्शिका प्राप्त होईल. पहा, बिंदू P आणि बिंदू C जोडणारी वर्तुळ O केंद्र असलेल्या वर्तुळाची स्पर्शिका आपण काढली. त्यावर आणखी एक बिंदू स्थापन करू Q. अशा प्रकारे PQ ही रेषा C या बिंदूतून वर्तुळाला स्पर्श करेल. मला वाटतं या ठिकाणी कंस आणि कंसाने अंतर्लिखित केलेल्या कोनाचा प्रमेयाचा वापर कसा केला आहे हे तुम्हाला लक्षात आलेले असेल. आणि याचा वापर करून O केंद्र असलेल्या वर्तुळात O या केंद्राचा वापर न करता आपण C बिंदूतून PQ ही स्पर्शिका काढलेली आहे. यासाठी कोन ACP एकरूप कोन ABC दाखवलेले आहे. पहा, कोन ACP P हा नवीन बिंदू मिळवला. यापुढे सराव संच 4.2 मध्ये उदाहरण 6 आपण अभ्यासणार आहोत. पहा, P केंद्र व 3.4 सेमी त्रिज्या घेऊन वर्तुळ काढायचे आहे आणि वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर वर्तुळाच्या बाहेर Q हा बिंदू घेऊन त्यातून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे की वर्तुळाच्या बाहेर कोणताही बिंदू जर तुम्ही घेतला तर त्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात. रचनेच्या काही पायऱ्या दिलेल्या आहेत. त्या रचना करता करता आपण अभ्यासणार आहोत की प्रथम P केंद्र असलेले वर्तुळ काढायचे. त्यानंतर 5.5 सेमी अंतर घेऊन Q हा बिंदू आपल्याला स्थापायचा आहे आणि PQ या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढून त्याचा छेदनबिंदू M घ्यायचा आहे आणि MQ एवढे अंतर किंवा MP एवढे अंतर कंपासमध्ये घेऊन एक तर तुम्ही वर्तुळ काढू शकता किंवा आधी काढलेल्या वर्तुळाला छेदणारे कंस देखील काढू शकता, कारण परिघावरील छेदनबिंदू स्पर्शिका काढण्यासाठी आवश्यक आहेत. पहा, प्रथम आपण वर्तुळ काढणार आहोत. 3.4 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढायचे आहे. परीक्षेत देखील तुम्हाला त्रिज्या दिली जाते, पण काही वेळेला कोणतेही माप न देता ही रचना करायला सांगितली जाते. त्यावेळेस आपण अंदाजे माप घेऊन ही रचना देखील करू शकता. P केंद्र असलेले 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढून झालेले आहे. वर्तुळात त्रिज्या दर्शवू. त्रिज्येला नाव देण्याची आवश्यकता नाही, फक्त P बिंदूतून काढलेली त्रिज्या 3.4 सेमी एवढे लिहिणे आवश्यक आहे. त्यापुढे P बिंदूतून वर्तुळाबाहेर Q बिंदू स्थापन करायचा आहे आणि त्यासाठी आपण 5.5 सेमी एवढे अंतर घेणार आहोत. तर ते तुम्ही कंपासच्या साहाय्याने किंवा पट्टीच्या साहाय्याने देखील घेऊ शकता. वर्तुळाच्या बाह्य भागात कोणत्याही ठिकाणी डावीकडे, उजवीकडे, वर्तुळाच्या वर, खाली, पण शक्यतो डावीकडे किंवा उजवीकडे आपण हा बिंदू स्थापन करू शकतो.
पहा अशा प्रकारे क्यू बिंदू स्थापन झालेला आहे. पी क्यू हे अंतर 5.5 सेमी आहे. पी क्यू आपण जोडणार आहोत. आता या पी क्यू रेषाखंडाचा लंबदुभाजक आपल्याला काढायचा आहे. त्याआधी आपण माप लिहून घेतलं आहे 5.5 सेमी. पहा लंबदुभाजक काढताना दिलेल्या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजेच थोडं कमी अंतर करायचं आहे त्या रेषाखंडापेक्षा. आणि पी क्यूच्या वर आणि खाली पहिला कंस काढला. क्यू बिंदूवर लोखंडी टोक ठेवून आधी काढलेल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला. कंपासमधील अंतर बदलायचे नाही. अशा प्रकारे हे जे दोन नवीन छेदनबिंदू मिळाले आहेत ते जोडणारी रेषा आपण काढणार आहोत. आणि पी क्यूवर या रेषेचा जो छेदनबिंदू आहे ज्याला आपण लंबदुभाजक म्हटलेला आहे त्याला नाव द्यायचे आहे एम. आता परिघावरील छेदनबिंदू मिळवण्यासाठी आपण पी एम किंवा एम क्यू कोणतेही अंतर तुम्ही घेऊ शकता, कारण हा लंबदुभाजक आहे म्हणजे दोन्ही बाजू सारख्याच असतील. त्यामुळे पी एम एवढे अंतर म्हणजे आता ही त्रिज्या घेऊन आपल्याला नवीन वर्तुळ काढायचे आहे. तर तुम्ही वर्तुळ देखील काढू शकता किंवा त्या वर्तुळाचे फक्त छेदनबिंदू आधीच्या वर्तुळावर तुम्ही मिळवू शकता. कोणत्याही प्रकारे रचना केली तरी आकृती बरोबरच असेल. पहा परिघावरील छेदनबिंदू प्राप्त झालेले आहेत. वरील बिंदू आहे ए आणि पी क्यूच्या खालील बिंदू आहे बी. अशा प्रकारे पी केंद्र असलेल्या वर्तुळावर आपल्याला लंबदुभाजकाचा वापर करून नवीन बिंदू स्थापन करता आलेले आहेत. आता क्यू ए, कारण क्यू हा वर्तुळाच्या बाहेरील बिंदू आपण घेतलेला आहे त्यामुळे या बाहेरील बिंदूतून पहिली स्पर्शिका आपण काढणार आहोत क्यू ए. आणि या बाहेरील बिंदूतून दुसरी स्पर्शिका आपण काढणार आहोत क्यू बी. काही वेळेस परीक्षेला एवढीच रचना सांगितली जाते, पण काही वेळेस 4 मार्कांसाठी जर हा प्रश्न असेल तर तुम्हाला या स्पर्शिका खंडांची लांबी देखील विचारली जाते किंवा काही वेळेस 5 मार्काच्या प्रश्नांमध्ये देखील हे विचारले जाऊ शकते. तर लांबी मोजताना फक्त बिंदू ए आणि क्यू यातील अंतर आपण मोजणार आहोत. त्याला म्हणायचे स्पर्शिका खंडांची लांबी. ती मिळालेली आहे 4.5 सेमी. त्याचप्रमाणे बी क्यू ही लांबी देखील आपण मोजणार आहोत. बी क्यूची लांबी देखील आपल्याला मिळालेली आहे 4.5 सेमी. निरीक्षण करता तुम्हाला लक्षात येईल की बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड हे नेहमी एकरूप असतात. 1 मार्काच्या बहुपर्यायीसाठी हा प्रश्न येऊ शकेल. पहा बाह्यबिंदूतनं स्पर्शिका खंड ए बी आणि स्पर्शिका खंड ए क्यू आणि बी क्यू. क्यू हा बाह्यबिंदू घेतला आहे त्यामुळे ए क्यू आणि बी क्यू आपल्याला समान मिळतील. तुम्हाला लक्षात आलेच असेल.